राहुरी तालुक्यातील एका गावातून एक 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला रामशेष किल्ला परिसरातील जंगलात नेऊन 5 दिवस ठेवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। राहुरी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत नाशिक सुरत रोड लगत असलेल्या जंगलातून पीडित अल्पवयीन मुलीची आरोपीच्या तावडीतून सुटका केली असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार राहुरी तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी 13 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास कॉलेजला जाते असे सांगून घरातून निघून गेली व परत आली नाही म्हणून मुलीचे अपहरण झाल्याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात पालकांनी दिलेल्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहिता कलम 137(2) प्रमाणे गुन्हा दाखल केल्याने सदर मुलीचा राहुरी पोलीस स्टेशन पथकाने वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली शोध घेऊन गोपनीय बातमीदारामार्फत व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून पीडितेचा 18 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या वेळी नाशिक जिल्ह्यातील नाशिक सुरत रोड लगत रामशेष किल्ल्यानजीक जंगलातून शोध घेऊन आरोपीच्या ताब्यातून सुटका करून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात सुस्थितीत देण्यात आली। या प्रकरणी मुख्य आरोपी मुख्तार हैदर पठाण वय 18 वर्ष, कौसर हैदर पठाण वय 22 वर्ष, आकाश शरद संसारे वय 19 वर्ष या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे। सदर मुलगी कॉलेजला जात असताना आरोपी याने तिचे अपहरण करून पळवून घेऊन तिला नाशिक जिल्ह्यात जंगलात नेऊन 5 दिवस जंगलात ठेवून अत्याचार केल्याप्रकरणी पीडितेच्या जबाबावरून पॉस्को व लैंगिक अत्याचार कलम वाढ करून तपास सुरू आहे। सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वागचौरे, उपविभागीय पोलीस अधिकारी जय दत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, पोलीस कॉन्स्टेबल इफ्तारे खान सय्यद, चांदभाई पठाण, प्रमोद ढाकणे, सतीश कुराडे, नदीम शेख यांनी केले आहे व तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू जाधव, पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल यादव, सूरज गायकवाड, विकास साळवे, गणेश लिपणे, सचिन ताजने, महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल कोहकडे, वंदना पवार यांनी केले आहे। पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे व पोलीस कॉन्स्टेबल इफ्तेखार सय्यद हे करीत आहेत।